असे असताना सरकार त्यांची मराठा समाजाची फसवणूक करते, तो भाग वेगळा आहे. दुसरीकडे असा आहे, आज महाराष्ट्रामध्ये ओबीसींना संपवायचं काम चालू आहे. ओबीसींचं नेतृत्व जे करणारे लोक आहेत त्यांना बदनाम करण्याचं काम चालू आहे, त्यांची खच्चीकरण करण्याचं काम चालू आहे. आज ओबीसी समाजाचं लोकनेते बाळासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षण बचाव यात्रा चालू केली. ती यात्रा स्वागतार्ह आहे, सगळ्या ठिकाणी त्यांचं स्वागत होत आहे आणि ते ओबीसीना मजबूत करण्याचं काम करीत आहेत. एकीकडे ओबीसी समाजाची खच्चीकरण करण्याचं काम चालू असताना त्या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर व इतर ओबीसी नेत्यांनी त्या ठिकाणी ओबीसी समाजाला बळ देण्याचं काम चालू केलेलं आहे, त्यांना मजबूत करण्याचं काम चालू केलेलं आहे. बाळासाहेब आंबेडकर आणि इतर ओबीसी नेत्यांनी या राज्यामध्ये विधानसभा लोकसभामध्ये जास्तीत जास्त ओबीसी नेतृत्व निवडून यावं आणि त्यांची संख्याबळ वाढवावी हा प्रयत्न ते करीत आहेत, ते अभिनंदनीय आहे. परंतु जे संपवायचं काम करीत आहेत त्यांची ताकद दिवसेदिवस वाढत आहेत आणि ओबीसी कोट्यामध्ये घुसण्याचं त्यांचं काम चालू आहे. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, परंतु ओबीसी कोट्यात देण्यासाठी आमचा ठाम विरोध आहे. म्हणजे का विरोध आहे? खरंच दयनीय परिस्थिती आहे का ओबीसी समाजामध्ये? तुम्ही कधी तुमच्या नजरेस आला का ओबीसी समाजामधल्या दयनीय अवस्था आणि मराठा समाजामधल्या अवस्था? त्यांनी म्हणतात की आमच्यामध्ये पण खूप गरीब मराठी आहेत, त्याच्यामुळे आम्ही आर्थिक मागासले पण वाढलेला आहे. परंतु ओबीसी जे खरंच ओबीसी आहेत, जे आज त्यांना ओबीसी दर्जा आहे, त्यांची दयनीय अवस्था कशी आहे? तुम्ही कधी तुमच्या नजरेस आली का? आज तुम्ही पहा, मी ज्या काकासाहेब कालेकर पासून 9 आयोगाचं रेफरन्स दिलेलं आहे, त्या रेफरन्समध्ये या 9 आयोगांनी न्यायमूर्तींनी असं सांगितलेलं आहे की मराठा समाजाचे मुख्यमंत्रीपासून केंद्रीय मंत्रीपासून राज्य मंत्रिमंडळ, खासदार, आमदार एवढी मोठी त्यांच्याकडे सत्ता मराठा समाजाच्या ताब्यात 50-50 वर्ष राहिलेली आहे. आज त्या ठिकाणी शैक्षणिक संस्था त्यांच्या आहेत, बँका त्यांच्या आहेत, ग्रामपंचायत पासून विधानसभेत त्यांच्याकडे आहेत आणि मोठमोठे जे ऊस कारखाने आहेत त्यांच्या ताब्यात आहेत. हे सर्व आर्थिक नाड्या त्यांच्या ताब्यात असताना ते मागास कसे ठरू शकतात हा एक प्रश्न आहे. आणि यावर बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं की मराठा समाजातला जो मागास समाज आहे तर त्यांना त्या ठिकाणी आर्थिक निकषावर त्यांना आरक्षण द्यावं अशा प्रकारची त्यांनी बाजू मांडलेली होती. आणि बाळासाहेबांनी मराठा समाजातला जो मूळ दारिद्र्य रेषेखाली आज जगणारा जो कुटुंब आहे मराठा समाजाचा, त्याच्या संदर्भात एवढी चांगली मांडणी केलेली आहे, त्यांच्यापेक्षा कोणी चांगलं मांडणी केलेली नाही. बाळासाहेबांबरोबर सरकारने यावं आणि त्या संदर्भात चर्चा करावी, परंतु सरकारमध्ये दम नाही बाळासाहेबांबरोबर चर्चा